ब्रेकनंतर पुन्हा स्वागत। दहिसर मीरा भाईंदर मेट्रो 9 या 13.6 किलोमीटर लांबीच्या मार्गिकेतील दहिसर काशीगाव या 4.5 किलोमीटर लांबीच्या मेट्रो गाड्यांच्या चाचणीला आजपासून सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या उपस्थितीत या ट्रायल रनला सुरुवात झालेली आहे। तर चाचण्या आणि उर्वरित काम पूर्ण करून सुरक्षा प्रमाणपत्र मिळवून डिसेंबर अखेर दहिसर काशीगाव टप्पा 1 वाहतूक सेवेमध्ये दाखल करण्याचं MMRDAचं नियोजन आहे। दहिसर अंधेरी पश्चिम मेट्रो 2 आणि दहिसर गुंदवली मेट्रो 7 मार्गिकेला जोडणारी ही मार्गिका आहे। 10 मेट्रो स्थानकांचा समावेश असलेली मार्गिका टप्प्याटप्प्याने वाहतूक सेवेमध्ये दाखल होण्याचं नियोजन आहे। या वर्षी 50 किलोमीटर, पुढच्या वर्षी 62 किलोमीटर अशा प्रकारचे टप्पे हे आपण ठरवलेले आहेत की एवढं नेटवर्क आपण डिलिव्हर करू। आणि मेजर नेटवर्क जे आपण 2019 पासून सुरू केलेलं आहे 15 ते 19च्या मध्ये, हे सगळं नेटवर्क 27च्या शेवटापर्यंत पूर्ण करण्याचा आपला मानस आहे, जेणेकरून मुंबईमध्ये आणि MMR रिजनमध्ये लोकांना प्रवासाकरता अत्यंत त्या ठिकाणी फायदा होईल। आता बघूया टॉप 18। टॉप 18 प्रायोजक डिफेन्स करिअर अकॅडमी। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। मुंबईत पुन्हा हिंदी मराठी भाषेचा वाद। मराठी बोलता येत नसल्यामुळे डोमिनोज पिझ्झा बॉयला पैसे देण्यास नकार। उल्हासनगरात हॉटेल मालक आणि मॅनेजरवर हल्ला। संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद। राज्यातील काही भागात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा। विदर्भातील अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाने दिला ऑरेंज अलर्ट। नाशिकच्या येवला तालुक्याला अवकाळी पावसानं झोडपलं। नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा। धाराशिवमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस। पावसामुळे 30 गावांमध्ये वीज पुरवठा खंडित। लातूरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान। नंदुरबारमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचं नुकसान। पावसाच्या पाण्यात कांदा तोड करण्याची वेळ। पुणे जिल्हा दूध संघ म्हणजेच कात्रज डेअरीने दूध विक्री दरात केली 2 रुपयांची वाढ। ग्राहकांना बसणार फटका।